नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। डोंबिवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बाईक रॅली निघालेली आहे। राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। दुपारी 12:30 वाजता राज ठाकरेंची एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरेंचा हा डोंबिवलीचा दौरा आपण बघतोय। बाईक रॅलीने या दौऱ्याला आता सुरुवात होते। डोंबिवलीमध्ये बाईक रॅली मनसैनिकांकडून काढण्यात आलेली आहे आणि या सगळ्यानंतर दुपारी बरोबर 12:30 वाजता एक पत्रकार परिषद देखील राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचा हा सध्या आपण बघतोय दौरा आहे डोंबिवलीमधला। डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून याआधी देखील ठाकरे गटाकडून देखील दौरे करण्यात येत होते। एकनाथ शिंदे यांचा देखील दौरा निघाला होता आणि त्यानंतर आता मनसेचा राज ठाकरेंचा हा दौरा पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे आज संवाद साधणार आहेत आणि या बाईक रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी निवडणुका, लोकसभा, विधानसभा या सगळ्यावर देखील राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरेंचा आज डोंबिवलीचा दौरा, काल देखील ठाण्यामध्ये राज ठाकरे होते आणि आज हा डोंबिवलीतला त्यांचा दौरा आहे। महत्त्वपूर्ण दौरा। या दौऱ्यादरम्यान अनेक विषयांवर पदाधिकाऱ्यांशी सविस्तर मार्गदर्शन आणि चर्चा राज ठाकरे करणार आहेत। दरम्यान बाईक रॅलीने या दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यानंतर बरोबर दुपारी 12:30 वाजता एका पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। या पत्रकार परिषदेत नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे।